तुमच्या आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती, जिच्यासोबत तुम्ही 7 फेरे घेतले, ती अचानक तुमच्यापासून भावनिक दूर जाते असं वाटलं तर? कल्पना करा, तुम्ही जिच्यासाठी सर्व काही करताय, पण तरीही तिचं लक्ष दुसऱ्या कोणाकडे तरी जाते. हे का घडतं? आज मी तुम्हाला अशा 6 धक्कादायक वास्तवांबद्दल सांगणार आहे, जे तुमच्या पायाखालची जमीन सरकवतील. पण हे समजून घेतल्याशिवाय तुमचं नातं कधीच सुरक्षित राहणार नाही. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप संवेदनशील आहे, पण तितकाच महत्त्वाचा सुद्धा. अनेकदा आपल्याला वाटतं की लग्न झालं म्हणजे आता सगळं संपलं, आता नातं सेट झालंय. पण खरी फिल्म तर लग्नानंतरच सुरू होते. समाजातील एक कडू सत्य असं आहे की लग्नानंतरही आकर्षण निर्माण होऊ शकतं. जेव्हा एखादा पुरुष हे ऐकतो, तेव्हा त्याच्या मनात राग, भीती आणि असुरक्षितता निर्माण होते. पण आपण आज रागाने नाही, तर डोक्याने विचार करणार आहोत. आपण त्या 6 कारणांचा शोध घेणार आहोत, जी कारणं वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाली आहेत. ही कारणं समजून घेणं म्हणजे तुमच्या जोडीदारावर संशय घेणं नाही, तर तुमचं नातं रिजेक्शन प्रूफ बनवणं आहे. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमच्या प्रेमात कुठेतरी कमतरता राहतेय? विचार करा. आता आपण थेट प्रॉब्लेम सेक्शनकडे वळूया. लग्नानंतरच्या आयुष्यात सर्वात मोठी समस्या काय असते? ती म्हणजे गृहीत धरणे. सुरुवातीच्या काळात तुम्ही तिच्यासाठी चॉकलेट्स नेता, तिचं कौतुक करता, तासनतास गप्पा मारता. पण जसं जसं वर्ष सरकतात तसं तसं नात्यातून तो उत्साह गायब होतो. स्त्रीच्या मनाला सतत भावनिक आधाराची आणि कौतुकाची भूक असते. जेव्हा घरच्या घरी तिला हे मिळत नाही, तेव्हा तिचं मन नकळत बाहेरच्या जगात ते शोधू लागतं. ही एक खूप मोठी मनोवैज्ञानिक दरी आहे. तुम्हाला वाटतं की तुम्ही पगार घरी आणून दिला की तुमचं कर्तव्य संपलं. पण तिच्यासाठी पैसे म्हणजे प्रेम नसतं. तिला हवा असतो तुमचा वेळ आणि तुमचं लक्ष. पण तुम्ही कामात इतके व्यस्त असता की तिला लोनली फील व्हायला लागतं. ही एकटी पडलेली भावनाच सर्वात मोठा धोका असते. तुम्ही शेवटचं तिला "तू आज खूप छान दिसते" असं मनापासून कधी म्हटलं होतं? आठवून बघा. स्त्रीच्या मनातील अप्रोच अँझायटी किंवा भीती ही पुरुषांपेक्षा वेगळी असते. तिला भीती वाटते ती रिजेक्शनची नाही, तर दुर्लक्षाची. जेव्हा तिला असं वाटतं की ती आता तुमच्यासाठी फक्त एक घर सांभाळणारी व्यक्ती बनली आहे, तेव्हा तिचं स्त्रीत्व धोक्यात येतं. तिला पुन्हा एकदा ते आकर्षण अनुभवायचं असतं जे लग्नाआधी होतं. ही पोकळी जेव्हा निर्माण होते, तेव्हा ऑफिसमधला एखादा सहकारी किंवा जुना मित्र जर तिचं कौतुक करू लागला, तर तिचं मन तिकडे झुकू शकतं. हे आकर्षण लैंगिक असेलच असं नाही, पण ते भावनिक नक्कीच असतं. ही भावना खूप घातक असते, कारण ती हळूहळू वाढते. तुम्हाला काय वाटतं, केवळ पैसा आणि सोयीसुविधा दिल्याने स्त्री आनंदी राहते? नक्कीच नाही. अनेकदा पुरुष विचार करतात की मी तर तिला सगळं दिलंय, मग ती असं का करेल? पण मित्रांनो, सगळं मध्ये तुम्ही तुमचं मन समाविष्ट केलं आहे का? स्त्रीला संवाद हवा असतो. जर तुम्ही घरी आल्यावर फक्त मोबाईलमध्ये डोकं घालून बसलात, तर तिच्या मनात तुमच्याबद्दलची ओढ कमी व्हायला लागते. हीच ती वेळ असते जेव्हा रिलेशनशिप फिजिओलॉजी काम करते. तिला हवं असतं कोणीतरी तिचं ऐकणारं. जर तुम्ही ऐकत नसाल, तर दुसरं कोणीतरी ऐकायला तयार असतं. हे ऐकून तुम्हाला भीती वाटत असेल, बरोबर, पण ही भीतीच तुम्हाला जागं करण्यासाठी आहे. तुम्ही कधी तिच्या मनातील भीती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय? आता आपण वळूया स्ट्रगल सेक्शनकडे. मी तुम्हाला एक सत्य घटना सांगते, माझ्या एका मित्राची, ज्याचं नाव आहे राहुल. राहुलचा प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीची 2 वर्ष खूप छान गेली. राहुल एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता. कामाच्या व्यापात त्याने हळूहळू त्याच्या पत्नीकडे, स्नेहाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. स्नेहाला वाटायचं की राहुलने तिच्याशी गप्पा माराव्या, तिला बाहेर घेऊन जावं. पण राहुल घरी आला की थकून झोपून जायचा. हळूहळू स्नेहा तिच्या ऑफिसमधल्या एका मित्राशी जास्त बोलू लागली. तो मित्र तिचं कौतुक करायचा, तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची दखल घ्यायचा.
राहुलला जेव्हा हे समजलं तेव्हा तो पूर्णपणे तुटून गेला. त्याला वाटलं स्नेहाने त्याला धोका दिलाय. पण जेव्हा त्याने शांत डोक्याने विचार केला आणि स्नेहाशी संवाद साधला तेव्हा त्याला समजलं की चूक दोघांची होती. त्याने तिला भावनिकरित्या एकटं पाडलं होतं. हा जो इमोशनल रोलर कोस्टर असतो ना, तो खूप भयानक असतो. राहुलला वाटायचं की तो स्नेहासाठी रात्रंदिवस कष्ट करतोय, पण स्नेहाला फक्त त्याचा थोडा वेळ हवा होता. हीच ती धक्कादायक वास्तविकता आहे. आकर्षण हे नेहमी शारीरिक नसतं, ते मानसिक असतं. 90% केसेसमध्ये स्त्रिया तेव्हाच बाहेर आकर्षित होतात जेव्हा त्यांना घरातून व्हॅलिडेशन मिळत नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठी त्यांचं मन धडपडत असतं. स्नेहाच्या मनात सुद्धा अपराधीपणाची भावना होती, पण तिला मिळालेला तो अटेन्शनचा डोस इतका स्ट्रॉंग होता की तिला स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण जात होतं. पण नंतर जे घडलं ते ऐकून तुमचा विश्वासच उडेल. राहुलने आरडाओरडा न करता स्वतःमध्ये बदल करायला ठरवला. त्याने स्नेहाशी पुन्हा नव्याने नातं जोडलं आणि आज ते खूप सुखी आहेत. पण प्रत्येकाचा शेवट असा गोड नसतो. तुम्हाला काय वाटतं, राहुलने जे केलं ते योग्य होतं का? मित्रांनो, आकर्षण निर्माण होण्याची 6 वैज्ञानिक कारणे आपण पाहणार आहोत. पण त्याआधी हे समजून घ्या की ही परिस्थिती ओढवू नये म्हणून तुम्हाला पोलादी संयम आणि अप्रोच बदलावा लागेल. आकर्षण हे ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन या हार्मोन्सचा खेळ आहे. जेव्हा नात्यात उत्साह संपतो तेव्हा मेंदू नवीन थ्रिल शोधतो. ही मानवी प्रवृत्ती आहे, पण या प्रवृत्तीवर मात करण्यासाठी तुमचं नातं डायनॅमिक असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला किती वेळ क्वालिटी टाइम देता, की फक्त एकाच रूममध्ये बसून वेगवेगळे मोबाईल वापरता? आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागांकडे वळूया. सोल्युशन सेक्शन. तुमचं नातं रिजेक्शन प्रूफ कसं बनवायचं? यासाठी आपल्याला पोलादी संयम आणि विशिष्ट टूल्स वापरावे लागतील. 1. भावनिक गुंतवणूक. पहिली स्टेप म्हणजे दररोज किमान 30 मिनिटे मोबाईलशिवाय संवाद. यामध्ये फक्त काय भाजी केली आणि मुलांचा अभ्यास झाला का हे विषय नसावेत, तर तिच्या मनातील भीती, तिची स्वप्ने आणि तिला आज काय वाटलं यावर चर्चा करा. याला डीप टॉक म्हणतात. जेव्हा तुम्ही तिच्याशी असं बोलता तेव्हा तिच्या मेंदूत ऑक्सिटोसिन रिलीज होतं, ज्यामुळे तिचं तुमच्यावरचं प्रेम आणि विश्वास वाढतो. तिला असं वाटायला पाहिजे की जगातली कोणतीही गोष्ट ती तुमच्याशी शेअर करू शकते. जर ती तुमच्याशी सगळं शेअर करत असेल तर तिचं मन बाहेर भरकटण्याची शक्यता 0 होते. तुम्ही आज तिला एखादा असा प्रश्न विचारलाय का की तिच्या मनाला स्पर्श करेल? 2. कौतुकाचे शास्त्र. दुसरी स्टेप आहे कौतुक. हे खूप साधं वाटतं पण सर्वात प्रभावी शस्त्र आहे. तिला दररोज किमान एका गोष्टीसाठी दाद द्या. तिने बनवलेलं जेवण असो किंवा तिने सावरलेलं घर. तिला जाणीव करून द्या की ती तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे. हाय व्हॅल्यू मॅन कधीच आपल्या जोडीदाराला कमी लेखत नाही. उलट तो तिला जास्तीत जास्त व्हॅलिडेट करतो, जेणेकरून तिला बाहेरच्या जगातून व्हॅलिडेशन घेण्याची गरज पडू नये. अनेक पुरुष विचार करतात की कौतुक केलं तर ती डोक्यावर बसेल. ही सर्वात मोठी चूक आहे. उलट कौतुक केल्याने नात्यात सुरक्षितता येते. तुम्ही शेवटचं तिला थँक्यू कधी म्हटलं होतं? स्टेप 3. तिसरी स्टेप म्हणजे तुमची स्वतःची पर्सनॅलिटी. लग्नानंतर अनेक पुरुष आपल्या लुककडे दुर्लक्ष करतात. पोट सुटतं, कपड्यांकडे लक्ष नसतं. लक्षात ठेवा, आकर्षण हे दुतर्फा असतं. जर तुम्ही स्वतःला प्रेझेंटेबल ठेवलत तर तिच्या मनातील तुमच्याबद्दलचं शारीरिक आकर्षण कायम राहील. तुमचं ग्रूमिंग आणि तुमची कॉन्फिडन्स लेवल तिला नेहमी तुमच्याकडे आकर्षित करेल. गर्ल सायकोलॉजीनुसार स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे स्वतःची काळजी घेतात आणि ज्यांची समाजात एक प्रतिष्ठा आहे. तुम्ही जिममध्ये जाता का किंवा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता का? स्टेप 4. चौथी स्टेप आहे नात्यात नाविन्य आणणे. दर महिन्याला एक छोटी ट्रिप किंवा दर आठवड्याला एक सरप्राईज डेट प्लॅन करा. नात्यात येणारा बोर्डम हा आकर्षणाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा तुम्ही नवीन ठिकाणी जाता तेव्हा तुमच्या दोघांच्या मेंदूत नवीन आठवणी तयार होतात. यामुळे नातं रिफ्रेश होतं. तिला सरप्राईज गिफ्ट्स द्या, जे महागडे नसले तरी चालतील, पण त्यात तुमचं प्रेम दिसलं पाहिजे. हे थ्रिल तिला तुमच्यामध्येच गुंतवून ठेवेल.
तुम्ही पुढच्या विकेंडला तिला कुठे घेऊन जाणार आहात. या स्टेप फॉलो करणं म्हणजे तुम्ही तुमचं नातं एका पोलादी किल्ल्यासारखं मजबूत करत आहात. रिजेक्शन प्रूफ माइंडसेट म्हणजे हे स्वीकारणे की आकर्षण कोणालाही वाटू शकतं, पण तुमचं नातं इतकं घट्ट असावं की ते आकर्षण कृतीत उतरू नये. तुम्हाला यातील कोणती स्टेप सर्वात कठीण वाटते? आता आपण रिझल्ट सेक्शनकडे वळूया. जेव्हा तुम्ही या गोष्टी अंमलात आणता तेव्हा तुमच्या नात्यात कमालीचा बदल होतो. मी अशा अनेक जोडप्यांना पाहिले ज्याचं नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर होतं, पण त्यांनी जेव्हा एकमेकांना वेळ दिला, संवाद सुधारला, तेव्हा त्यांचं प्रेम पहिल्यापेक्षा जास्त वाढलं. बिफोर आणि आफ्टरमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. आधी घरामध्ये एक प्रकारचा तणाव असतो, संशय असतो, पण नंतर त्या जागी विश्वास आणि निखळ आनंद येतो. 90% पुरुष जे या टिप्स वापरतात त्यांना त्यांच्या पत्नीच्या वागण्यात सकारात्मक बदल जाणवतो. तिला तुमच्याबद्दल पुन्हा एकदा तेच आकर्षण वाटू लागतं जे लग्नाच्या सुरुवातीला होतं. याचे दीर्घकालीन फायदे म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य सुधारतं आणि मुलांवरही चांगले संस्कार होतात. एक सुखी घर हे पुरुषाच्या यशाचं सर्वात मोठं गमक आहे. जेव्हा तुमची पत्नी तुमच्यावर खुश असते तेव्हा तुम्हाला बाहेरच्या जगाशी लढायला एक वेगळी शक्ती मिळते. तुमचं नातं हे तुमचं सर्वात मोठं ॲसेट आहे. विचार करा, जर तुमचं घर स्वर्गासारखं असेल तर तुम्हाला बाहेर कुठे आकर्षण वाटेल का? आणि तिला तरी का वाटेल? हा जो मॅन्युअल रिस्पेक्ट आहे तोच नात्याचा खरा पाया आहे. गर्ल फिजिओलॉजी समजून घेणं म्हणजे स्त्रीवर नियंत्रण मिळवणं नाही, तर तिला समजून घेणं आहे. लग्नानंतरचं आकर्षण ही एक धोक्याची घंटा असू शकते किंवा तुमच्या नात्याला अधिक मजबूत करण्याची संधी सुद्धा. आज आपण 6 महत्त्वाची कारणं आणि त्यावरील उपाय पाहिले. लक्षात ठेवा, प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांचे विचार वाचणं आहे. तुमच्यासाठी आजचे चॅलेंज आहे, आज घरी गेल्यावर तिला एक मनापासून कॉम्प्लिमेंट